नमस्ते। मैं ठंडा पानी पूरी ठंडा पाणीपुरीचा थंडा पाणी बनवून दाखवते। तू असे किती खाऊ शकतो? 20-25 खाऊ शकतो? जास्त पण खाशील ना? देऊ का तुला भरून पटापट? नमस्ते, मैं थंडा पाणीपुरी बनवते। त्याचं साहित्य दाखवते। हे थंड पाणी बनवण्यासाठी हे अर्धा लिटर पाणी घेतलंय 2 भांड्यामध्ये आणि याच्यासाठी आता लागणारं साहित्य दाखवते। हे संदेव नमक आहे, म्हणजे संदेव मीठ, साधा मीठ, उपवासाचं मीठ आहे। हे आमचूर पावडर आहे। हे जिरा आहे, जिऱ्याची पावडर। हे काली मिरी पावडर आहे। हे लिंबूचा रस आहे, 1 लिंबूचा रस आहे। हे साधा मीठ आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे। आणि ही आहे ना थोडीशी शेव घेतली आहे, म्हणजे अशी शेव वरून टाकण्यासाठी घेतली आहे। पण आपण आहे ना बुंदी भेटते साधी, ती आणली तरी पण चालेल। आणि ह्या 2 चटण्या बनवून घेतल्या आहे, तिखट आणि गोड, अशा 2 चटण्या बनवल्या आहेत। त्याच्यासाठी थंडासाठी आहे ना हे मी बर्फ घेतला आहे ट्रेमध्ये। हे बर्फ काढून नंतर दाखवते तुम्हाला। पहिलं मी आता तुम्हाला पाणी तर करून दाखवते। आता मी तिखट थंडा पाणी बनवते। आणि ही जी चटणी आहे, तिखट चटणी आणि ही मिठी चटणी, ही पाठच्या व्हिडिओमध्ये जेव्हा पहिला जो पाणीपुरीचा व्हिडिओ आहे त्याच्यात ही चटणी बनवलेली, त्याचा मी तुम्हाला क्लिप दाखवतो, म्हणजे तुम्हाला आयडिया ही कशी बनवली गेली आहे। नमस्ते, मी आज पाणीपुरी बनवते आणि आता हे पाणीपुरीचं दाखवते। हे पाणी जे आपण मिठा पाणी आणि तिखा पाणी, म्हणजे गोड पाणी आणि तिखट पाणी। ही चिंच आहे, म्हणजे अर्धा पावपेक्षा जास्त आहे। हे गूळ आहे पाव किलो, खजूर आहे पाव किलो आणि लसूण आहे, म्हणजे लसूणचे 2-3 कांदे घ्यायचे असे। हे बघा, ही अशी सोलून घ्यायची। आणि त्याच्यासाठी हे अद्रक आहे, हे अद्रक 5 रुपयाचं आहे। ही मिरची 5 रुपयाची आहे। ही कोथिंबीर आहे, ही कोथिंबीर 5 रुपयाची। आणि हा पुदिना आहे, पुदिना पाहिजेच असतो पाणीपुरीला, त्याच्याशिवाय पाणीपुरी होत नाही। खजूर पण असं साफ करून घ्यायचं, आतली बी काढून घ्यायची खजूरमधली। आणि हे गूळ आहे ना, गूळ पण असं बारीक करून घ्यायचं आहे, बारीक केलेलं आहे, पण ते चिकट आहे म्हणून ते तसं दिसतंय। हे खजूरचे असे तुकडे करून घ्यायचे, आतला बी काढायची। आणि चिंच आहे ना, हे चिंचेचे असे धागे वगैरे काढून टाकायचे। हे त्याला सालं असतात कडक कडक, ती पण सर्व अशी काढायची, अशी साफ करून घ्यायची चिंच। हे गूळ चेचून घ्यायचं, हे पुदिना साफ करून घ्यायचा, कोथिंबीर साफ करून घ्यायची, अद्रकचे तुकडे असे बारीक करून घ्यायचे। आणि अशी मिरची घ्यायची, ही लसूण सोलून घ्यायची। आता पहिलं काय करते, कारण हे आहे ना पहिलं वाटून घ्यायचं, गूळ, चिंच आणि खजूर, कारण ते कसं नंतर भांड्याला चिपकतो। पाणी टाकून ते वाटायचं आहे, थोडं थोडं आधी घेते वाटून। असं पाणी टाकायचं, हे बघा, हे असं पाणी टाकून मी अर्ध गूळ आणि चिंच दिलं होतं ना पहिली, ती असं बारीक झालेलं आहे। त्याच्यामध्येच आता हे राहिलेलं गूळ आणि परत हे खजूर टाकायचं आहे। हे पण कसं बारीक एकदम झालं पाहिजे, घट्ट। हे बघा, चिंच, गूळ आणि खजूर, हे बघा असं पाणी घट्ट झालेलं आहे। हे आता मी टोपात काढून घेते। हे लसूण, अद्रक आणि मिरची आहे ना, हे छोट्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची, कारण ते मोठ्या भांड्यामध्ये आहे ना ते बारीक होत नाही, फिरत नाही, त्याच्यामुळे हे जरा त्याच्यामध्ये असं बारीक फिरून घ्यायचं। आणि मोठ्या भांड्यामध्ये हे कोथिंबीर आणि पुदिना आहे, तो सारखा मिक्स करून घ्यायचं। हे पहिलं बारीक करून घ्यायचं छोट्या भांड्यामध्ये, थोडंसं पाणी टाकायचं। हे बघा, हे छोट्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक आणि मिरची ही अशी सर्व बारीक करून घेतलं आहे। मोठ्या भांड्यामध्ये ते बारीक होत नाही, ते आता मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। ही कोथिंबीर आणि हा पुदिना, हे आता सर्व मिश्रण कसं एकत्र करायचं आहे वाटून। हे पण आता बारीक करायचं आहे। हे बघा, हे असं बारीक वाटलेलं आहे आता हे सगळं। आता मी थंडा पाणी बनवायचं ते दाखवते तुम्हाला। आता पहिला मी तिखट पाणी बनवते थंडा। आता याच्यामध्ये आपल्याला किती पाहिजे ना तेवढं 3, 4, 5 चमचे असे टाकायचे। आणि याच्यामध्ये आहे ना मीठ वगैरे सगळं टाकायचं चवीपुरतं। हे संदेव मीठ आहे, म्हणजे उपवासाचं मीठ। हे साधं मीठ आहे, हे आपल्याला चवीपुरतं टाकायचं आहे।
हे जिरा पावडर आहे. जिरा म्हणजे कसं थंड असतं ना, त्याच्यामुळे जिरा पावडर जास्त वापरायची, म्हणजे त्याच्यामुळे थंडपणा येतो. हे आमचूर पावडर आहे. आणि आहे ना काली मिरी पावडर आहे, म्हणजे आपल्याला जरा तिखटपणा पाहिजे त्याच्यासाठी. आता मी त्याच्यामध्ये मिरची घेतलेली आहे, पण तरी पण आहे ना आपलं पाणी कसं वाढलं आहे ना, त्याच्यासाठी आपल्याला जास्त ते तिखटपणासाठी काली मिरी वापरायची. आणि हे लिंबूचा रस आहे, हा 1 चमचा टाकला आहे. हे आता आपलं झालं तिखट पाणी. आता याच्यामध्ये बर्फ टाकला की नाही आणि जिरा टाकलाय ना, जिऱ्याची पावडर टाकली म्हणजे ते थंड झालं. आणि आता आपल्याला भरपूर गार पाहिजे आहे ना, तर आपण ह्याच्यामध्ये बर्फ टाकणार, बर्फाचे खडे टाकणार. आता हे बर्फाचे खडे टाकून मी तुम्हाला नंतर दाखवते. पहिला आधी मी गोड पाणी करून दाखवते. आता मी याच्यामध्ये आहे ना गोड पाणी करून दाखवते. आता याच्यातले पण आपल्याला 3-4 चमचे किती पाहिजे असेल ना गोड, तसं बनवायचं. मी 4 चमचे टाकले. आता याच्यामध्ये पण आहे ना हेच साहित्य टाकायचे आहे. तुम्हाला कोणतं अजून साहित्य टाकायचं असेल ना तर तुम्ही टाकू शकता. हे आमचूर पावडर आहे. जिरा पावडर, हे काली मिरी पावडर, हा लिंबूचा ज्यूस. आता आपल्याला चवीपुरतं आहे ना हे साधं मीठ टाकायचं. कमी पडलं ना आपण चाकून बघायचं, म्हणजे आळणी असेल ना तर आणखीन थोडं मीठ टाकायचं. पाणी एकदम मस्त छान आलं आहे, कलर पण छान आला आहे, हिरवाई बघा. एकदम मस्त झालं आहे पाणी. आता बघू आहे ना थोडं पाणी प्यायला देते. बस बस, एवढं नाही पिणार आहे. नाही, थोडं पिऊन दाखव ना. आणि आता मी रगडा बनवलाय, थंडा पाणीपुरीचा, तिखट आणि गोड. पिऊ. हा पी. कसं आलंय, मीठ वगैरे व्यवस्थित आहे. म्हणजे आपण होळी खेळता नाही ना, काहीतरी आपल्या पोटामध्ये थंड जायला पाहिजे ना, कारण आपण उन्हात होळी खेळतो, त्याच्यासाठी हे थंड पाणी असं करून प्यायचं. चांगलं. आता मी तुला आहे ना हे आता पाणी असंच कसं ठेवणार ना, पाणी येऊन तुला आहे ना हे पाणीपुरीचा रगडा बनवलाय ते दाखवते. आता एवढं पाणीपुरीचं पाणी बनवलंय, चटण्या बनवल्या, पण आता हे पाणी असंच पिणार नाहीत ना, म्हणून काय केलं, रगडा बनवलाय मी वेगवेगळ्या पद्धतीचा आणि कलरफुल रगडा बनवलाय. आपल्याला होळी पण लक्षात यायला पाहिजे ना, कलरफुल होळी आपली रंगीबेरंगी. त्याच्यासाठी मी काय केलं, हे बटाटे आहेत ना, बटाटे पहिली शिजवून घेतली, साल काढून उकडून. त्याचे आहे ना त्याच्यामध्ये कलर म्हणजे त्याचे 3 भाग केले. पहिले एक भाग आहे ना तो सफेदच केला, जिरं मोहरी टाकून आहे ना हे फोडणीला दिलाय, म्हणजे शिजलेला आहे, असा शिजवून चांगला केलाय. आणि हा पण तसंच केलाय, म्हणजे ह्याच्या पण आहे ना जिरं मोहरी कांदा टाकून आहे ना हे पण फ्राय करून घेतलाय, म्हणजे अर्धा भाग बटाट्याचा. अजून हे पण बटाटीच आहे, त्याच्यामध्ये हिरवा कलर टाकलाय. हे पण जिरं कांदा लसूण टाकून हे पण असं मी फोडणीला देऊन असं तरसवून म्हणजे फ्राय करून घेतलाय. आणि हे काबुली चणे आहेत ना हे पण मी घेतले आहेत रगड्यासाठीच. आता हे मी रात्री भिजत ठेवले होते आणि सकाळी आहे ना शिजवून पाणी काढून त्याच्यामध्ये एकदमच सुके करून शिजवून हे पण मी तसंच मोहरी कांदा लसूण टाकून असे याचे पण मस्त फ्राय करून घेतले आहे, म्हणजे खाताना कसं टेस्टिंगला चांगलं लागेल ना, म्हणजे कच्चं नको, त्याच्यासाठी मी असे सगळं फ्राय करून घेतले. आता तुम्हाला हे रगडा आहे ना मी एक म्हणजे रंगीबेरंगी अशी एक होळीचा एक प्रकार तुम्हाला एक सजवून दाखवते. आता हे आपला मस्त होळी स्पेशल रगडा छान झालेला आहे. आणि अशा प्रकारे आहे ना कोणतं पण कडधान्य घेऊन तुम्ही असा रगडा केला, मूग मटकी घेऊन रगडा केला आणि असं पाणीपुरी सारखं खाल्लं ना तरी पण छान लागेल. आता मी तुम्हाला आहे ना हे सगळं म्हणजे पुरीमध्ये आहे ना हे पुरीचं पाकिट आणलंय. आता याच्यामध्ये पहिला आहे ना बघूला टेस्टिंग करायला देते. बघू म्हणतोय कसला रगडा बनवलाय, घे बघू. खा.
त्यात शेव नाही टाकली होत्या. थंड पाणीपुरी मस्त छान झाली आहे. अशी तुम्ही पण बनवा.